Hi students, today we will see content related to day 11 of 8th maths in bridge course. Today's our subject is geometry and unit is angles and pairs of angles and subunit is pairs of angles. म्हणजेच आज आपण pairs of angles कोनांच्या जोड्या याबद्दलची माहिती घेणार आहोत. Let us see the first pairs of angles, that is adjacent angles. Look at the angles in the figure alongside. The ray MO is a common arm of the angles, angle LMO and angle OMN, while M is their common vertex. आपण बाजूच्या आकृतीमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन अँगल्स दिसतात, अँगल LMO आणि अँगल OMN, आणि त्याला एक आर्म जो आहे, एक बाजू जी आहे त्यांची MO ही कॉमन आहे. As well as M is the common vertex. याला M हा common vertex आहे. The interior of these angles do not have any single common point. यांच्या इंटेरियरचा जर विचार केला तर तिथं एक सुद्धा कॉमन पॉइंट दोघांच्यासाठी नाही आहे. They may be said to be neighboring angles and such angles are called adjacent angles. अशा पेअर असेल, अँगलची पेअर असेल तर त्याला आपण adjacent angles असं म्हणतो. Now observe the pairs of angles given in following figure. Make a correct mark in the box below the diagram with a pair of adjacent angles, and if not, make a cross mark and explain the reason. खाली इथे दिलेल्या ज्या फिगर्स आहेत त्या ऑब्झर्व करायच्या आहेत आणि या फिगर्स मध्ये जर ॲडजस्टंट अँगल्स असतील तर या रेड बॉक्स मध्ये करेक्ट मार्क करायचा आहे आणि ॲडजस्टंट अँगल नसतील तर रेड बॉक्स मध्ये क्रॉस मार्क करायचे आणि त्याच्या खाली ब्ल्यू बॉक्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचं प्रॉपर रिझन द्यायचं आहे. पहा बरं इथं फर्स्ट फिगरमध्ये काय आहे, तर फर्स्ट फिगरमध्ये अँगल ए जो आहे तो शॉर्ट रेड कलरनं दाखवलेला आहे आणि अँगल बी हा ब्ल्यू कलरनं मोठा अँगल आहे जो तो दाखवलेला आहे. मग आता इथं हा शॉर्ट अँगल ए अँड शॉर्ट अँगल बी हे ॲडजस्टंट अँगल होतील का? होत असतील तर टिक मार्क करा इथं, करेक्ट मार्क, आणि होत नसतील तर का नाही ते लिहा. लेट अस सी इन हियर सेकंड फिगर. Here angle X is given by red or shown by a red line, red arc, and angle Y is shown by a blue arc. Okay. आता ह्या दोन अँगलच्या बाबतीत विचार केला तर हे दोन अँगल ॲडजस्टंट अँगल आहेत का? असतील तर करेक्ट मार्क, नाहीत तर क्रॉस मार्क. आणि आता त्याचं जे प्रॉपर रिझन आहे ते प्रॉपर रिझन इथं खाली करायचं आहे. देन फॉर थर्ड फिगर, हिअर अँगल M is shown by a red arc and angle N is shown by blue arc. मग आता सांगा इथं अँगल M आणि अँगल N हे ॲडजस्टंट अँगल आहेत का? तुम्ही जर प्रॉपर फिगर जर मागची विचारात घेतला तर तुमच्या इथं लक्षात येईल की फर्स्ट फिगर, सेकंड फिगर, थर्ड फिगर, फोर्थ फिगर कुठली फिगर यातली ॲडजस्टंट अँगल दाखवते आणि कुठल्या फिगर्स ॲडजस्टंट अँगल दाखवत नाहीत ते तुमच्या इथं लक्षात येते. ऑब्झर्व केअरफुली अँड राईट द आन्सर्स. नाउ सी हिअर सेकंड पेअर ऑफ अँगल्स, दॅट इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. या ठिकाणी आपल्याला एक अँगल दिलेला आहे, अँगल ABC, आणि तिथे एक आर्म आहे कॉमन BD. आता या आर्ममुळं दोन अँगल्स तयार झाले आहेत, अँगल ABD आणि अँगल DBC. हिअर द सम ऑफ दिस टू अँगल्स, दॅट इज अँगल ABD प्लस अँगल DBC इज इक्वल टू 90 डिग्री. And therefore angle ABD and angle DBC are mutually complementary angles. Now see here in second example, here again there are two angles but there is no common arm. Okay, then see here first angle LMN having 50 degree and second angle, that is angle PQR having 40 degree. Here also the sum of these two angles is 90 degree and therefore the angle LMN and angle PQR are mutually complementary angles. In this way, if the sum of measures of two angles is 90 degree, then they are known as complementary angles. समजलं? जेव्हा दोन अँगल्सची सम 90 डिग्री असते तेव्हा त्या अँगल्सना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. इथं कॉमन साईड असायलाच पाहिजे असं नाही, कॉमन साईड असली तरी किंवा नसली तरी सुद्धा जर सम 90 डिग्री असेल तर असे अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात.
कॉम्प्लिमेंटरी अँगल समजलं. आता आपण इथे एक एक्झाम्पल पाहूया. लेट अस सी दॅट एक्झाम्पल. फाइंड द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 20 डिग्री. आपल्याला इथं काय केलं आहे, 20 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आणि त्याच्याशी कॉम्प्लिमेंट करणाऱ्या अँगलचं माप काढायला सांगितलेलं आहे, मेजर काढायचं आहे. लेट अस सी हाऊ वी कॅन सॉल्व दिस. Let the measure of the complementary angle be x, and we know that the angle and its complementary angle, the sum of these two is 90 degree, and therefore we get the equation such as 20 plus x is equal to 90. We want to find out the value of x, therefore we are going to remove this 20 on left hand side. Therefore we minus 20 on left hand side. But here is an equation, therefore we also minus this 20 from right hand side also. After subtracting 20 from both sides, we get x is equal to 70 degree. And therefore the measure of the complement of an angle of measure 20 degree is 70 degree. अशा पद्धतीने आपल्याला 20 डिग्रीच्या कॉम्प्लिमेंट अँगलचं माप किती मिळतं, 70 डिग्री इतकं मिळतं. Now see about supplementary angles. Here in the figure there are two angles, angle ONM and angle ONP. या ठिकाणी आपल्याला दोन अँगल्स दिसतात, अँगल ONM आणि अँगल ONP. Angle ONM is equal to 120 degree and angle ONP is equal to 60 degree. Therefore its sum is 180 degree. या दोन्ही अँगल्सची आपण सम जर घेतली तर ती किती येते, 180 डिग्री येते. and therefore angle ONM and angle ONP are mutually supplementary angles. Let us see another example. Here also two angles, angle UVW and angle BCD. Angle UVW हा 150 degrees आहे, angle BCW हा 65 degrees आहे. If we take the sum of these two angles, then it will be also 180 डिग्री. बरोबर, या दोन्हींची सम जर घेतली तर ती आपल्याला 180 डिग्री आहे हे लक्षात येतं. सो अँगल UVW अँड अँगल BCD आर ऑल्सो म्युच्युअली सप्लिमेंटरी अँगल्स. मगाच्या फिगरमध्ये एक कॉमन साईड होती आणि दोन्हींची सम 180 डिग्री होती. या एक्झाम्पलमध्ये कॉमन साईड नाही आहे, दोन्ही अँगल्स सेपरेट आहेत आणि सम 180 डिग्री आहे. आणि मग यावरून आपण काय सांगू शकतो, तर if the sum of the measures of two angles is 180 degree, then they are known as supplementary angles. इथं सुद्धा कॉमन साईड असलीच पाहिजे असं नाही, कॉमन साईड असली किंवा नसली तरी जर sum of two angles is 180 degree, then these two angles are said to be supplementary angles. Let us see one of the example related to that supplementary angle. Find the measure of the supplement of an angle of 80 degree. 80 डिग्रीच्या अँगलच्या सप्लिमेंट अँगलचं माप काढायचं आहे. The solution is such that let the supplementary angles measure P degree. सप्लिमेंटरी अँगलचं माप जे आहे ते आपण P डिग्री असं घ्यायचं आहे. The sum of measures of two supplementary angle is 180 degree. We know that. Therefore we get the equation 80 plus P is equal to 180 degree. सप्लिमेंटरी अँगलचं माप, सप्लिमेंटरी अँगल्सची सम जी असते ती किती असते, 180 डिग्री असते. आणि त्याच्यावरून मग आपण काय घेतलं, एक अँगल दिलेला आपल्याला 80चा आहे, तो 80 डिग्रीचा आहे. दुसरा अँगल रिलेटेड अँगल आपण काय केलं आहे, P डिग्री असं घेतलेलं आहे. त्यामुळे त्या दोन्हींची सम 80 प्लस P ही किती येणार आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. आता पुन्हा इथं इक्वेशन सॉल्व करायचं आहे, त्यामुळे लेफ्ट हँड साईडला आपल्याला फक्त P पाहिजे आहे, 80 नको आहे. त्यामुळे आपण काय करणार, ते सबस्ट्रॅक्ट करणार. लेफ्ट हँड साईडला आपण 80 सबस्ट्रॅक्ट करत असेल तर राईट हँड साईडला सुद्धा 180 मधून 80 सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे. ओके, आफ्टर सबस्ट्रॅक्शन वी गेट P इज इक्वल टू 100. and therefore the answer will be the measure of the supplement of an angle of 80 degree is. Now the next pair of angles is angles in linear pair. Let us see here in the figure there are also two angles, angle WYX and angle WYZ. या फिगरमध्ये आपल्याला दोन अँगल्स दिसतात, अँगल WYX आणि अँगल WYZ.
Both these angles are adjacent angles. We know that. As well as also we know that these two angles are supplementary angles. हे दोन्ही अँगल्स काय आहेत, ॲडजस्टंट अँगल सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर ते सप्लिमेंटरी सुद्धा दिसतात, कारण त्यांची सम जर आपण घेतली इथं तर 180 डिग्री येते, म्हणजेच ते सप्लिमेंटरी सुद्धा आहेत. द आर्म्स दॅट आर नॉट कॉमन टू बोथ अँगल्स फॉर्म अ पेअर ऑफ अपोजिट रेज. आता इथं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला काय बघायला मिळते, जे रे YW इज ए कॉमन आर्म फॉर बोथ दिस टू अँगल्स. या दोन्ही अँगल्ससाठी YW ही काय आहे, कॉमन आर्म आहे, कॉमन साईड आहे. आणि रिमेनिंग टू साईड्स आर नॉट अ कॉमन. म्हणजे कुठल्या दोन रिमेनिंग साईड्स आहेत, साईड YX आणि YZ या दोन अनकॉमन साईड आहेत. आणि या अनकॉमन साईड काय करतात, एक स्ट्रेट लाईन दाखवतात आपल्याला. ते एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. असं असेल तर आपण काय म्हणू शकतो, वी से दॅट दीज अँगल्स फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे अँगलच्या बाबतीत एक कॉमन साईड असेल आणि उरलेल्या दोन साईड्स जर एक स्ट्रेट लाईन फॉर्म करत असतील तर अशा अँगल्सच्या पेअरला काय म्हणायचं, अँगल्स इन लिनियर पेअर असं म्हणायचं. आणि आणखी एक याचं वैशिष्ट्य काय दिसतं आपल्याला, यांची सम काय असते, 180 डिग्री असते. अँड देअरफॉर द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री. समजली कन्सेप्ट. Angles which have a common arm and whose other arms form a straight line are said to be angles in a linear pair, as well as angles in a linear pair are supplementary. Now we will see the example based on these linear paired angles. See here example. Observe the following figure and find the value of x. ही फिगर ऑब्झर्व करायची आहे. त्या ठिकाणी दोन अँगल्स आपल्याला दिलेले आहेत. दोन्ही अँगल्स लिनियर पेड अँगल्स आहेत. त्यामधलं एकाचं मेजर जे आहे ते x डिग्री आहे आणि दुसऱ्याचं आहे ते 3x - 20 डिग्री आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लेट अस सी द सोल्युशन. x and 3x - 20 degree are the angles in a linear pair. Okay, and therefore we get this equation such as x plus 3x minus 20 is equal to. आता इथं तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, व्हॅल्यू ठेवायचे. तिथं काय असेल सांगा बरं, याची सम किती असणार आहे, एक्झॅक्टली इट विल बी 180 डिग्री. ओके, देन फॉलो द स्टेप्स. आता ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि जिथं जिथं ब्लँक ठेवलेले आहेत, बॉक्स ठेवलेले आहेत, तिथं ब्लँकमध्ये तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि हे सॉल्व करायचं आहे. इक्वेशन तुम्हाला सॉल्व करता येते, तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकताय. आणि त्याच्यावरून तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. ओके, एवढं एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. इन दिस वे वी हॅव स्टडीड अबाउट द टाइप्स ऑफ पेअर्स ऑफ अँगल्स अँड दिस टाइप्स आर सच दॅट ॲडजस्टंट अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स अँड अँगल्स इन अ लिनियर पेअर. डू यू अंडरस्टँड ऑल दीज कन्सेप्ट्स? ओके, थँक यू.